प्रेक्षकांनो नमस्कार. मी सुरेश वाणी. आपण पाहत आहात विघ्न टाइम्स. विघ्न टाइम्समध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उद्या म्हणजे बुधवार आहे 23 तारखेला जुन्नर तालुक्यातील ज्या आगामी ग्रामपंचायत निवडणुका आहेत त्याच्या सरपंच पदाच्या सोडती आहे. आळे जुन्नर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत 6 महिन्यावर ह्या सुद्धा ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. आता ही सगळी मंडळींनी गेल्या 5 वर्षामध्ये जो काय कारभार चालवला म्हणजे प्रीतम काळे असतील, विजय कोराडे असतील, विद्यमान सरपंच असतील, उपसरपंच असतील किंवा सगळ्यांनी ज्या आळेगावचा जो विकास केला आहे तो सगळ्यांच्या समोर आहे. ज्या समस्या आहेत त्याही पाचवीला पुजलेल्या आहेत. कचऱ्याचा प्रश्न आहे, जलजीवन मिशन योजनेचाही पण जे काय आहे ते आहे. त्याचबरोबर आपली जी शेवदाहिनी इलेक्ट्रिकल होती, गॅस शेवदाहिनी, तोही विषय रेंगाळत पडलाय का किंवा नेमकं काय घडतंय, कुठं बिघडतंय आणि खऱ्या अर्थाने 5 वर्षामध्ये ह्या मंडळींनी काय केलं आणि पुढे यांचं सगळं एकत्रीकरण राहील का एकला चलो रे अशी भूमिका राहील, हा आपल्या समजून घेण्याचा प्रयत्न आहे. आपल्यासोबत या ग्रामपंचायती सदस्य दिगंबर घोडेकर आहेत. ते सरपंच पदासाठी खूप इच्छुक होते, परंतु त्यांच्या दुर्दैवाने किंवा इतरांची साथ न मिळाल्यामुळे त्यांची सरपंच पदाची खुर्ची हुकलेली आहे. अजून 5-6 महिने आहेत. राजकारणामध्ये काही होऊ शकतं. कदाचित ते उद्या सरपंच पण असू शकतील. आपण त्यांना अगोदर शुभेच्छा पण देऊया. दिगंबरजी, आता उद्या आरक्षण सोडत आहे. आता तुमच्या गावचं आरक्षण काय निघेल नाही निघेल काय आम्ही काय देवलशी नाही किंवा काही सांगू शकत नाही. गेल्या 5 वर्षामध्ये तुमचा जो ग्रामपंचायतीचा कारभार झाला, तुम्ही अगोदर दिलेली वचनं, दिलेलं लोकांना शब्द पूर्ण करू शकले का, काय सांगाल तुम्ही? नमस्कार वाणी साहेब. खरं तर 4.5 वर्ष आता ग्रामपंचायतीला आम्ही निवडून येऊन झालेले आहे आणि 4.5 वर्षापूर्वी आम्ही सर्वजणांनी निवडून येत असताना काही लोक बिनविरोध झाले आमच्यातली, परंतु काही लोक निवडणुकीला सामोरे गेली त्या वार्डामध्ये आणि 17 जागा ना, 17 जागा आहेत. त्यातल्या काही जागा बिनविरोध झाल्या, 3-4 बाकीच्या जागा लढावं लागलं प्रत्येकाला आणि ते यशस्वीरित्या त्या ठिकाणी निवडून आले. कोणाच्या पॅनलमध्ये होते? नाही, खरं तर मी ह्या गावामध्ये पूर्ण जे पॅनल झालं त्या पॅनलमध्ये मी कुठेच नव्हतो. मी एकटा अपक्ष होतो. बाकी सर्व लोकांनी सपोर्ट मला कोणी केला नव्हता. तुम्ही कोणाला केला? मी सपोर्ट नाही केला, परंतु मला काही लोकांनी सपोर्ट केला नंतर निवडून आल्यानंतर का बाबा तुम्ही ते आरक्षण जे आहे, आरक्षण ओबीसी आहे, इतर मागास प्रवर्ग आणि जनरल म्हणजे थोडक्यात तिथं पुरुष महिला कुणी उभं राहू शकतो. तर आमच्या सरपंच पदासाठी हो, तर काही लोकांनी मला 5-6 लोकांनी सपोर्ट केला होता. ठीक आहे, त्या विषयानंतर चर्चा करू. आता तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये जो 5 वर्षामध्ये लोकांना शब्द दिला होता तुम्ही फिलफुल करू शकले का? हो, मला खरं तर या ठिकाणी अभिमानाने सांगावं लागेल का मी आणि माझे सहकारी म्हणजे ते तर एक तर सीट आमचं बिनविरोध झालं, दुसरे विजू सरकुराडे ते पॅनल त्यांचं स्वतःचं करून ते पण निवडून आले होते आणि मी स्वतः अपक्ष निवडून आलो होतो. पूर्ण गावामध्ये बऱ्याच जणांनी गावामध्ये वेगवेगळी 2-2, 4-4 जे काही सीटा असतील त्यांचं पॅनल करून ते लोक लढली होती. मी फक्त एकटाच लढलो होतो. याचं कारण असं, मी पॅनलमध्ये जायची माझी तीव्र इच्छा होती, कोणातरी बरोबर जावं, परंतु मलाच कोणी घेतलं नाही त्यावेळी. कदाचित त्यांना वाटलं असावं यांचं गावात एकच घर आहे किंवा पूर्ण मतदार यादी पाहिली तर आडनावाचं एक घर आहे. हो, आडनावाचं एकच घर आहे. पूर्ण यादी जर पाहिली तर 1450 लोकांचा तो वार्ड आहे आणि त्यामध्ये यांची फक्त 7च मतं दिसत आहेत. मग यांना आपण कसं बरोबर यायचं किंवा यांचा आपल्याला फायदा होईल का हा विचार कदाचित त्यांनी केला असेल, तो त्यांचा भाग आहे. परंतु मी या ठिकाणी अभिमानाने सांगेन का मला वार्डातल्या सगळ्या लोकांनी बहुमताने स्वीकारलं आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रेमातून मी उत्तर होऊ शकत नाही. त्यांनी मला प्रेम दिलं आणि मी निवडून आलो. आणि निवडून आल्यानंतर खरं तर कामं करत असताना वार्डामध्ये काही प्रश्न अनेक वर्षापूर्वीचे प्रलंबित होते. मग आता जर सांगायचं म्हटलं तर आमच्याकडं आगरमळ्यामध्ये एक असा रस्ता होता का तो साधारणपणे 45 ते 50 वर्षाचा साहेब जुना रस्ता आहे आणि तो बांधावरून आतमधून जायचा रस्ता आहे आणि तो प्रचंड त्या ठिकाणी गाळ व्हायचा. पावसाळ्यात जाण्या येण्यासाठी फार त्रास व्हायचा. परंतु त्यांचा तो हद्दीचा वाद असल्यामुळं अनेक वर्ष तो वाद प्रलंबित होता. म्हणजे साधारणपणे 2 पिढ्यांचा तो वाद होता. परंतु आमचे माजी उपसरपंच आत्ताचे आमचे विद्यमान सदस्य सहकारी विजय कोराडे सर यांच्याच घराजवळचा तो विषय होता. पण सरांनी त्या ठिकाणी प्रभावीपणे लक्ष घातलं. सरांबरोबर आम्ही 2 सदस्यांनी त्यांना चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत केली.
ग्रामस्थांनी आजूबाजूची चांगली मदत केली, गावातले तत्कालीन सरपंच वगैरे असतील त्या लोकांनी पण मदत केली. आणि खरं तर तो रस्त्याचा प्रश्न 45 वर्षापर्यंत नंतर सुटला. त्याचं खरं माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अभिमान आहे का आपण 5 वर्षामध्ये काहीतरी असं एक काम करू शकलो का जेणेकरून त्या लोकांच्या चेहऱ्यावर आज हसू आहे. उद्या परवा त्या तिथली यात्रा आहे, त्या लोकांनी आम्हाला सगळ्यांना आदराने बोलावले, आमचा सत्कार ठिकाणी. म्हणजे ही अशी काही कामं आहेत की जी खरोखर आपल्याला वाटतं म्हणजे प्रभागापुरतं तुम्ही समाधानी. हा तर प्रभाग. आता बघा, मी ग्रामपंचायत सदस्य, माझी जबाबदारी पहिली माझ्या घराची, पहिलं घर, नंतर बाकीचा भाग. आणि बाकीच्या भागामध्ये जे फोन येतात समजा आम्ही कामं करत असतो. पण आता गंमत अशी होती का सुरुवातीलाच मला त्या सरपंच पदासाठी लोकांनी थोडंसं पुढे नेलं होतं. आणि मग काय होतं, बाकीच्या वार्डातले जर एखादा प्रश्न आला आणि त्या प्रश्नावर जर मी तिथं गेलो त्या वार्डात काम करायला, तर तिथल्या वार्डातले जे सहकारी सदस्य आहेत त्यांना पण कदाचित वाटतं का आमच्या वार्डाचा प्रश्न असून हे त्या वार्डातून इथं आले म्हणजे हे लगेच झाले का सरपंच. म्हणजे ह्या चर्चा होते. त्यापेक्षा फोनवर जे काही कर्मचाऱ्यांना सांगून काम करतात तेवढं काम करतो, ते एक काम महत्त्वाचं. त्याच्यानंतर आता आमच्या भागामध्ये काही रस्त्याचे प्रश्न होते, तर विजू सर आणि सगळे सहकारी अतुल शेठ बेनके यांच्या माध्यमातून देखील 2-3 रस्ते चांगल्या प्रकारचे जे बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होते असे रस्ते झाले. माझ्या घरापासून तर इकडं पिंपळवंडी शिवच्या अंतर्गत एक रस्ता आहे, तो प्रचंड खराब झाला होता. कधी त्या रस्त्याला मुरम पाडला नाही, खडी पडली नाही. तिथे पण विजू सर आणि यांच्या सहकार्याच्या माध्यमातून तो निधी ते काम झालं. म्हणजे अशी काही कामं आहेत. स्मशानभूमीचे आता सुशोभीकरण असं आढळरावदादा शिवाजीदादा आढळरावांनी त्या ठिकाणी निधी दिला. आमचे माजी सदस्य आमचे गुंजाळ आहेत, आपले गणेश गुंजाळ, त्यांच्या माध्यमातून आढळरावांकडे जाऊन त्यांनी पण अतिशय चांगल्या पद्धतीचं म्हणजे आम्ही सगळ्यांनी एकत्रित असं टीमवर्क त्या ठिकाणी वार्डापुरतं तरी मी समाधानी आहे का वार्डापुरतं काम आपल्याच्यानी चांगलं झालेलं आहे. सरपंच पदाची संधी तुमच्या मंडळींना होती, ती तुम्हाला मिळू शकली नाही याची काय खंत नाही? बघा, आता खंत असून काही नाही. आता शेवटी आपण आपलं जेवढं आपल्याला करायचंय किंवा जेवढं योगदान गावासाठी द्यायचं, जेव्हा आपल्याला एखादी निवडणुकीमध्ये लोक आपल्याला संधी देतात तर त्या संधीचं सोनं आपण खरं तर करायचं असतं. मग आपला वेळ द्यायचा असेल, बाकीच्या लोकांचे प्रश्न, मी म्हणतो फार गरीबातला गरीब असो त्याचा प्रश्न देखील समजून घेऊन आपण त्याला त्या ठिकाणी समाधान केलं पाहिजे. त्याच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे ते खरं तर आपल्याला समाधान देणारं असतं. पैशाने सुद्धा काही समाधान मिळत नाही, परंतु अशी काही गोष्टी असतात, अशी काही कामं असतात. तुम्ही आता उद्या तिथं कार्यक्रमाला तिथं इतक्या लोकांचं समाधान आहे त्या रस्त्यामुळं का आज त्यांची दुसरी पिढी आहे परंतु त्यांना आता ते समाधान मिळते. आणि त्याचं ते आपल्याला जर त्या गोष्टीला जर मान्य करतायत तर आपल्याला त्याच्यापेक्षा मोठे समाधान काय असू शकतं. आणि राहिला विषय सरपंच पदाचा, असं काय नाही सर्वच राजकारणामध्ये इच्छा आकांक्षा पूर्ण होतं असं काय नाही. पवार साहेब तरी कुठे पंतप्रधान झाले, प्रयत्न पण सुरू होतेच. लोकसभेला तुम्ही सरपंच पदावर डोळा ठेवून खासदार कोल्हेंच्या ऐवजी आढळरावांना साथ दिली आणि सरपंच पद आपलं हुकलं. विधानसभेला तुम्ही बेनकेंची साथ सोडून दिली अशी चर्चा पण होते. नाही, चर्चा आता काही होतील, पण खरं असं आहे मी एक कार्यकर्ता सर्वसामान्य घरातून आलेलो आहे. माझे वडील मी लहान असतानाच वारले आणि फार प्रतिकूल परिस्थितीतून आम्ही पुढे आलेलो आहे. त्याच्यामुळे आपल्याला जास्त काही शक्यपंजे येत नाही, परंतु जे काय आपलं सरळ मार्गी त्यातमध्ये आपली मोठी कमजोरी ही आहे की आपलं गावामध्ये छोटंसं म्हणजे एकच कुटुंब आहे, त्यातमध्ये आडनावाचं एकच समाजाची लोक बरोबर आहे पण एकच कुटुंब आहे. त्याच्यामुळे कधी कधी राजकारणामध्ये थोडी भावकी कमी असल्यामुळे तो सेटबॅक मिळतो. त्यातला काही प्रकार माझ्या बाबतीत झाला असेल. लोकसभेला समाजातल्या व्यक्तीला साथ न देता दुसरीकडे गेलात. नाही, ते काय सरपंच पदासाठी वगैरे तसा काही विषय नाही. खरं तर त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी म्हणजे मनापासून सांगतो असं काही प्रबोलवणं होती म्हणून नाही, तर खरोखर ज्यावेळेस सरकारवरती येणार होतं त्यावेळेच्या त्या घडामोडी ज्या चालू होत्या, खरं तर आपल्या इथला सत्तेतला माणूस असावा. ठीक आहे, माझ्या नातेसंबंधातला असेल किंवा काय, शेवटी ही विचारांची लढाई. ज्या ठिकाणी आपल्याला विचार पडतात, न्यूजाचे विचार पडतात, आपण त्या पद्धतीने त्यांच्या पाठीमागे. कोल्हे विजय झाले, आता कोल्हेंना मदत केली नाही याचं काही असं दुःख किंवा खंत नाही. कोल्हेंना बघा, तुम्हाला एक सांगतो आता स्पष्ट सांगतो, आमची ग्रामपंचायत जी आहे ती तालुक्यामध्ये 4 नंबरची ग्रामपंचायत आहे. त्याच्यामुळं फार वरच्या पुढे काय त्यांना 4 नंबरची ग्रामपंचायत असल्यामुळं त्यांना आल्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आम्हाला त्यांच्याकडे फार असा काही विषय नाही, कारण आमचा स्वतःचाच तुम्हाला सांगतो. तालुक्यातल्या पहिल्या 3 कुठल्या? पहिल्या आहेच ना, नारायणगाव आहे, ओतूर आहे, वारुळवाडी आहे, मग आम्ही आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो आमचा निधी आलं 15 वित्ताग असेल, आत्ताचा आमचा ग्रामनिधी असेल. आम्ही तसं आता पहिल्यासारखा काळ राहिला नाही ग्रामपंचायतींचा, आता फार मोठ्या प्रमाणात निधी येतोय. आम्हाला स्वतःचाच इतका निधी आहे आता.
त्याच्यामुळं एखाद्या आमदारांनी खासदारांनी आम्हाला फार टाळलंय, पण तरी काय फार असं काय हे नाही. पण तरी पण आम्ही गावातली सगळी मंडळी सगळ्या पुढाऱ्याला धरून आहे. आता ठीक आहे, निवडणुकीमध्ये कोणाचा विजय कोणाचा पराजय होतो, शेवटी तिकडच्या लोकांचा विजय झाला, आमचा पराभव झाला त्यावेळी. परत आता नव्याने विधानसभेला आम्ही ज्यांच्याबरोबर होतो त्यांचा विजय झाला, बाकीच्यांचा पराभव झाला. पण ते काय गावाशी काय आमची त्या लोकांची नाळ तुटलेली नाही. शेवटी त्यांनाही पुढे निवडणूक आहे. आज 9,000 मतदारसंख्येचे हे गाव आहे. त्याच्यामुळे 9,000 मतदारसंख्या ही काही कमी नाही. त्याच्यामुळे त्यांना पण ह्या गावावर प्रेम तेवढंच करावं लागणार आहे. भविष्यात काही चुका झाल्या असतील कोणाच्या, त्यांना ते सुधारून पुढे जावं लागणार आहे. तर प्रीतम काळे सरपंच होते, त्यांच्या काळामध्ये आमदार अतुल बेनके यांच्या मदतीनं बरीचशी विकासाची कामं जी झालीत ती झालीत. परंतु ते सरपंच असताना अनेकदा ॲबसेंट राहणं किंवा प्रोसिडिंगला सहाय्य न करणं अशी पण चर्चा व्हायची. आता त्यांच्यात तुमच्यात दुरावा नव्हताच म्हणा, पण पुन्हा एकदा तुमचा सलोखा वाढला होता. सरपंच पदाच्या खुर्चीच्या तुम्ही जवळजवळ आले होते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर दिगंबर घोडेकर त्या खुर्चीवर बसणार अशी चर्चा होत असताना ऐनवेळी संधी हुकली. नाही, आता तुम्ही सांगितलं आमचे माजी सरपंच प्रीतम शेठ काळे विद्यमान उपसभापती आहेत बाजार समिती. तसा काय त्यांचा आमचा काही दुरावा नव्हता. त्यावेळी खरं तर मी फक्त ग्रामपंचायतीचे सदस्य व्हायची ही माझी इच्छा होती गावामध्ये. कारण त्याच्या आधी माझा पराभव झाला होता. त्या पराभवाचं कुठंतरी शैल्य माझ्या मनात होतं का बाबा आपण म्हणजे आपले संख्येने मगाशी म्हटले बाबा एकच भावकीचं असणं आपल्याला लोक टाळतात का बाबा, आपण कुठं कमी पडतोय. तुम्ही वारंवार एकच तेच सांगतो ना, इथं आता गावचं राजकारण त्या पद्धतीने चालू आहे. परंतु मी ती शेवटी जाताना सांगेन ते तुम्ही छोट्या गोष्टींना काय फार असं निग्लेक्ट करू नका, कारण भविष्यामध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जायचं असतं. तर प्रीतम मुंगी हत्तीच्या कानात गेली तर हत्ती पण मरतो. हो, तर पुढच्या याच्याच बोलतो मी. तर विषय असा आहे का प्रीतम शेठ आणि आम्ही चांगले मित्र आहोत. सुरुवातीपासून आम्ही बरोबर काम केलेलं आहे गावामध्ये. ते पण त्यांच्या चुलत्यांच्या पावला पाऊल ठेवून आदरणीय धनंजय शेठ काळेंच्या ते पुढे आलेले आहेत. तेही संघर्षातूनच पुढे आलेले आहेत, तो विषय नाही. परंतु तुम्ही म्हणता तसं ॲबसेंट वगैरे आता बरोबर आहे, त्यांचा कामाचा व्याप पाहता सगळ्या गोष्टी पाहता त्यांना थोडासा वेळ कमी मिळाला. परंतु त्या ठिकाणी उपसरपंच विजय कुऱ्हाडे सर असल्यामुळं तसा काही फार त्यांच्या जरी ॲबसेंटी राहिले त्याचा काही फरक फार जाणवला नाही गावच्या या दृष्टीला. कारण विजू सर त्या ठिकाणी हँडल करायचे. मग ग्रामसभा असतील, बाकीचे काही आमच्या सारख्या सदस्यांचे काही कामं असतील, त्यांचं समाधान असेल ते विजू सर त्यावेळी 2.5 वर्ष चांगल्या पद्धतीने विजू सरांनी सुद्धा. आता मध्यंतरी चर्चा व्हायची, खरं खोटं तुम्हाला आणि प्रीतम काळ्यांना माहिती, मंजुरी एका ठिकाणी कामं केली दुसरीकडे, त्याची चर्चा व्हायची, थोडेफार तुम्ही व्हायचं. वास्तव काय? नाही, वास्तव थोड्याफार गोष्टी होत असतो आता काम करताना. पण गंमत अशी आपण ज्यावेळेस मुख्य पदावर असतो त्यावेळेस आपणच लक्ष दिलं पाहिजे का ठेकेदारांना काय, ठेकेदारांना त्यांची कामं करणे बिल काढून नेणं. परंतु ते बिल काढत असताना ते ठेकेदाराने खरोखर त्या कामाच्या वर्क ऑर्डरला जे शीर्षक दिले त्या शीर्षकानुसार काम केलंय का, आणि जर नसेल केलं तर त्या ठिकाणी त्याला थांबवलं पाहिजे. तुझं बिल थांबव, तू हे शीर्षक बदलून आण, त्याची जी प्रशासकीय मान्यता आहे ती बदलून आण, सगळ्या गोष्टी कर. आणि मग काय होतं, शेवटी आपण करायला जातो सगळ्यात चांगल्या भावनेने करायला जातो. शेवटी आपल्याला गावचा विकास पाहिजे, गाव पुढे न्यायचं. परंतु ज्यावेळेस कागदात आपण फसतो त्यावेळेस कागदात फसल्यानंतर तिथं बाकी क्षमा नाही. मग कुणी असो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी प्रत्येकाने ती जबाबदारी काय आमची नव्हती, ती सदस्यांची नसते, ती त्या तत्कालीन कोण सरपंच असतात किंवा काय असतात भाऊसाहेब त्यांची जबाबदारी असते. आमचा काय विषय नाही. परंतु तो विषय आम्ही त्या ठिकाणी सोडले. त्यांनी काय नव्या नवरीप्रमाणे सत्तेवर आल्यावर स्वच्छतेबाबत वेगवेगळे प्लॅन आखले, जागा घेतली, कचरा तिकडे डंप केला, सगळं काही केलं. आज मात्र आळ्याची बसपुरी पाहायला मिळते, गटारे तुंबलेली पाहायला मिळतात, कचरा इतरत्र पडलेला पाहायला मिळतो. हे वास्तव आहे. आम्ही काय आळ्याची बदनामी करत नाही. मी म्हणतोय हे तुम्हाला पटतंय का? नाही, काही अंशी त्या गोष्टी आहेत, परंतु त्यावर आता प्रयत्न आमचे चालूच आहेत सर्वांचे. परंतु ज्यावेळी मुख्य पदावर जी लोक असतात त्यांनी याची जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे. आता मी पहिले सुरुवातीला बोललो काय, मी काय पाहणार, मी माझ्या वार्डापुरतं मी पाहणार. माझ्या वार्डापुरतं जर काही कंप्लेंट असेल कोणाही एका व्यक्तीची असेल त्यांनी मला सांगा, मी ते काम करणार. पण पूर्ण गावाची जबाबदारी ही सरपंचांची असते. सरपंचांनी पाहिले पाहिजे, किंवा एखाद्या ज्या काही आपण समित्या स्थापन करतो त्या समित्यांच्या, मग कचरा व्यवस्थापन समिती असेल, तुमची देवबत्ती समिती, ह्या समित्यांनी ती कामं केलेली पाहिजे. तर मग त्या गोष्टींनी ती कामं करायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणलात त्या गोष्टी बरोबर आहेत. आता आमचा आळेफाट्याचा चौक, आळेफाटा ते आळेगाव ह्याच्यामधला जो काही भाग आहे, मधला जो भौगोलिक जो काही क्षेत्रफळ आहे, हे क्षेत्रफळ खरं तर आता फार मोठ्या प्रमाणात
गेल्या 5 वर्षामध्ये 5-10 वर्षामध्ये त्याच्यात वाढ झालेली आहे. अनेक त्या ठिकाणी बिल्डर, अनेक व्यावसायिक त्या ठिकाणी येऊन खूप मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स या ठिकाणी या भागामध्ये आळेफाट्याच्या या आळेफाटा परिसरामध्ये वाढलेल्या आहेत. आणि आळ्याच्या वैभवात नक्कीच त्यांची भर पडलेली आहे. आळेफाट्याला महसूल देखील मोठ्या प्रमाणात त्या भागातून वाढलेला आहे. परंतु त्या महसुलाच्या प्रमाणात आम्ही कुठेतरी त्यांना सेवा द्यायला कमी पडतोय हे मला सांगायला या ठिकाणी काही कमीपणा वाटत नाही. याच्यासाठी भविष्यामध्ये येणाऱ्या लोकांनी त्याच्यासाठी सेवा द्यायला कमी पडतात म्हणजे अस्वच्छता आहे, वास्तव आहे. आहे काय झालंय आता ड्रेनेजचा प्रश्न सांगतो तुम्हाला. आळेफाट्याचं चौक ते आता आळेगाव ह्याच्या मधला जो टप्पा आहे हा पूर्ण नगर हायवेच्या दोन्ही बाजूने वसलेला आहे. फार मोठ्या प्रमाणात आजही तुम्ही गेले तर तिथं 5-25 बिल्डिंग इकडून 5-25 इकडे नव्याने कामं चालू आहेत. जुन्या बिल्डिंग्स त्या ठिकाणी फ्लॅटधारक येत आहेत, राहत आहेत. परंतु ते सगळं करत असताना त्यांची ड्रेनेजची व्यवस्था काय. आता मी आळेफाट्याच्या खालच्या भागात आम्ही राहतो, इकडं आळेफाट्याच्या दक्षिणेला राहतो. त्या ठिकाणी पूर्ण ओढ्याला ओपन पाणी जातं. हे इथले DY4G चारी आहे तिला सुद्धा ओपन ड्रेनेजचं पाणी जातं. ह्या पाण्यामुळे काय होतं, ह्या खालच्या ज्या पट्ट्यातली आमची मंडळी आहेत त्या विहिरींना, बोरला त्या पाण्याचं नाही म्हटलं तरी त्या याच्यामध्ये ते क्षार उतरतात. आणि मग त्या ठिकाणी साथीचे रोग असतील बाकीचे किंवा निमोनियासारखी साथ पाठीमागे आली होती. काही लोक फार आजारी होती, डॉक्टरचा त्यांना खर्च झाला, काही 1-2 पेशंट त्या ठिकाणी दगावले पण निमोनियाने. तर ह्या गोष्टी होत असतात. त्या ठिकाणी थोडंसं ड्रेनेजवर काम करणं गरजेचं आहे. खरं तर हे सुरुवातीपासून व्हायला पाहिजे होतं. ज्यावेळी आपण निवडून येतो ना त्यावेळी आपलं 5 वर्षाचं प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे. पहिल्या वर्षात काय करायचं, दुसऱ्या वर्षात काय, तिसऱ्या वर्षात काय, चौथ्या वर्षात काय, 5व्या वर्षात काय. पहिल्या वर्षामध्ये आपण करत असताना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, ड्रेनेजच्या पाण्याची व्यवस्था असेल, दिवाबत्ती आणि रस्ते ह्या प्रमुख गोष्टी प्रामुख्याने आपण केल्या पाहिजेत. बाकीचे नंतरचे जे आहेत ते हौसेचे उपक्रम आहेत. मग क्रीडा संकुल करणे, बाग करणे, बाकीच्या इतर गोष्टी करणे हे कुठले आहेत, हे प्रश्न कुठले आहेत हे नंतरचे आहेत. मोजेचे म्हणजे नंतरचे. पण जे मूलभूत प्रश्न आहेत ते प्रश्न आहेत ड्रेनेज, पिण्याचे पाणी आणि तुमचे रस्ते आणि दिवाबत्ती हे जागच्या जागी पोहोचायला पाहिजे. त्यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं होतं. तुमचा जो दवाखाना आहे किंवा दूध डेअरी आहे त्याच्या बाजूला जे पंचायतीच्या माध्यमातून तुम्ही चांगली बगीचा फुलवलेली आहे, ठीक आहे, ती जागा सरकारची का असे ना, मग आता हे कसं म्हणजे निधी सरकारचा का पंचायतीचा, जागा मात्र राष्ट्रीय महामार्गाची. म्हणजे मी काय तुमच्या गावचा विरोधक नाही, पण शेवटी सिस्टमचा भाग आहे. नाही, सिस्टमचा भाग जरी असले तिथं तर काय आलं, मध्यवर्ती ठिकाणी आता आळेगावला गायरान तसं भरपूर प्रमाणात आहे. परंतु इथून आधीच्या जे काही ग्रामपंचायत सरपंच असतील, तत्कालीन जे काही ग्रामस्थ असतील, त्यांनी त्या वेळी गावातील अनेक संस्था आहेत, काही विद्युत वितरण आपले महापारेषण आहे, बाकीच्या काही शैक्षणिक संस्था यांना त्यांनी त्यावेळी त्या जागा अलॉट केलेल्या आहेत ठरावाद्वारे. त्यांनी त्याचा पाठपुरावा कलेक्टर साहेबांकडे करून त्या जमिनी त्यांच्या नावे झावून आता त्यांनी तिथं बांधकाम करून ते ॲक्वायर केलं आहे. त्याच्यामुळे आता गावाला स्वतःच गावाला बागेची एक चांगली व्यवस्था आहे. आता जे काही आम्ही मंडळींनी केले ते तात्पुरत्या स्वरूपात रस्त्याच्या कडेला म्हणजे त्या उद्या 2 लेन झाले तर ते जाऊ शकतं. कुठलं फंड म्हणजे असं आम्ही स्वनिधी उपलब्ध केला. स्वनिधी म्हणजे याचा अर्थ की बाबा गावामधूनच काही लोकांनी मग कोणी 2-4 बाकडे दिले, कोणी बाबा 2-4 हायमॅक्स दिले, कोण म्हटलं बाबा एका ठिकाणी मला मी हे 2 भिंती बांधून देतो तुम्हाला, अशा प्रकारे ते करून आणि मग त्या पद्धतीने. थेट प्रश्न, प्रीतम काळे सरपंच असताना त्यांच्या कारभारावर समाधानी असमाधानी? नाही, त्यांच्या 3.5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रस्ते असतील, बाकीच्या काही गोष्टी आहेत, सभामंडप असतील, ह्या गोष्टी त्यांनी अतुल शेठ बेनके तत्कालीन जे आमदार साहेब आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांचे चांगले संबंध असल्यामुळं त्यांनी चांगल्या प्रकारे निधी आणलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्या कामावर समाधानी आहे. असं काही नाही का असमाधानी. उपसरपंच विजय कुऱ्हाडे यांच्या कामावर समाधानी असमाधानी? नाही, त्यांच्या कामावर समाधानी आहे. कारण काय झालं, उपसरपंचांनीच बऱ्यापैकी ग्रामपंचायतीचा जो काही गाडा आहे तो त्यावेळी त्यांनीच पुढे नेलेला आहे, ते आम्ही पाहिलेलं आहे आणि बऱ्यापैकी त्यांनी वेळ दिला आहे. मग त्यांनी येणं ग्रामसभेला पूर्ण दिवस तुम्ही आलता 1-2 वेळा, त्यांनी वेळ दिला आहे. समाधान पुढच्या लोकांचं ग्रामसभेत त्यांच्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तर देणं ह्या गोष्टी त्यांच्याकडून झाल्या. ते विद्यमान सरपंच एक महिला भगिनी आहे, त्यांना फारसा वेळ मिळाला नाही किंवा ते फारशा ॲक्टिव्ह नाही, पण त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुम्ही काय सांगाल? नाही, आता त्या नवीनच आहेत त्या मॅडम, त्यांचं काय आणि त्या फार पहिल्या दिवसापासून आम्ही पाहिलं ते काय फार म्हणजे या प्रशासनामध्ये वगैरे नाही आहेत किंवा अनुभव नाही त्यांना, काय नाही. परंतु आहेत ते आता उपसरपंच
हा, उपसरपंच पण आहेत बऱ्यापैकी. आता उपसरपंच कसे पुरुष असल्यामुळे आणि त्यातमध्ये ते मार्केटमध्ये आहेत, म्हणजे गावकीमध्ये जास्त प्रमाणात आहेत, त्याच्यामुळे ते पण ऍक्टिव्ह आहेत तशा पद्धतीने. परंतु अजून थोडं त्यांनी फील्डवर उतरून जरा महिला सरपंच आपल्या ऍक्टिव्ह नसल्यामुळे आपण उपसरपंचांनी थोडी धुरा हातात घेऊन थोडंसं ग्राउंडला सगळ्या 6 वार्डांमध्ये आता राहिलेल्या 6-7 महिन्याच्या काळात थोडी ताकद लावून ज्या काही गोष्टी राहिल्या असतील त्या करणं गरजेचं आहे. जल जीवन मिशनला मोठ्या प्रमाणात निधी आलेला आहे, योजना कुठपर्यंत आली? आता हे जलजीवन मिशनचं आता आपण पण तालुक्यामध्ये पाहतो किंवा इतर ठिकाणी पण पाहतो, ही नक्की योजना लोकांच्या समाधानासाठी आहे, सोयीसाठी आहे. केंद्राचे 50%, हो, राज्याचे 50%. राज्याचे 50%. का ही केवळ ठेकेदारांना त्या ठिकाणी पोचण्यासाठी योजना आहे का, हे काही कळलेलं नाही. कारण आम्ही आलो त्याच्या आधी योजना चालू झाली. आता आम्ही जातोय तर 6 महिने राहिले तरी आता त्यांच्या बोर्डवर मी वाचलं 25/5/2025 त्यांची अंतिम तारीख आहे. परंतु अजून ते काळे पाईप आहेत लांब लांब, ती गाडायचंच काम चालू आहे. अजून काही कुठं नळाला पाणी आलेलं नाही. आता ती योजना त्यांना माहिती. आम्ही आमच्या मिटिंगमध्ये, मासिक मिटिंगमध्ये 2-3 वेळा त्यांना बोलवलं होतं का बाबा ही योजना कुठं आली. ठेकेदार आहे कोणतरी पानसरे म्हणून ठेकेदार आहेत ते, मला वाटतं तिकडचे संगमनेरचे आहेत. परंतु त्यांच्या पद्धतीने आता ते म्हणतायत आम्ही पूर्ण करून देणार आहे. कधी आम्ही सांगितलं त्यांना आमच्या जुन्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्यांना तुम्ही साठवण टाक्या आहेत त्याच्यातूनच आम्हाला तुम्ही पुढं पाणी पुरवठा तुमच्या काळ्या पाईपातून तर करून दाखवा. भले तुमच्या साठवण टाक्यांना उशीर लागणार आहे तर ठीक आहे ना, आम्हाला याच्यातून तर पाणी जाऊन दाखवा. काही तयार नाही सगळ्या गोष्टी काही कारण. आशाताई बुचके यांच्या प्रयत्नातून किंवा तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामधून गॅस शिवदाहिनीचं काम सुरू झालं, ते आता उभी राहिलेली आहे. प्रत्यक्षात मला वाटतं ऍक्टिव्हेट झालेली नाही. हा, नाही झाली. ती खरं तर आमच्या दृष्टीने थोडीशी कमीपणाची बाब आहे. कारण आम्ही ज्यावेळेस आलो त्याच्या आधीची जी मागची बॉडी होती, म्हणजे त्यावेळी विद्यमान सरपंच वर्षाताई ज्ञानेश्वर कुराडे होत्या, त्यांच्याबरोबर आमचे उपसरपंच निलेशजी शिंदे असतील, मेन्नाथजी शिंदे असतील, प्रदीपजी गुंजाळ असतील, विलास वाघोले, संदीप डावकर, ह्यासारखी मंडळी ऍक्टिव्ह होती त्या काळात. आणि त्यांनी आशाताईंच्या मार्फत खरं तर तो एक नाविन्यपूर्ण योजनेतून त्या ठिकाणी कलेक्टर साहेबांकडून आशाताईंनी मला वाटतं आपल्या ह्या उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पहिली शवदाहिनी त्या ठिकाणी दिली होती. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं पुढच्या काळामध्ये आम्ही निवडून आलो आणि ते थोडंसं कामामध्ये थोडीशी दिरंगाई झाली. त्यानंतर ते DSR वाढला आणि त्याच्यानंतर त्याची किंमत वाढली. मग पंचायतीला काही पैसे घालण्याची वेळ आली, बऱ्याच काही त्याच्यात गोष्टी आल्या. परंतु अजून ती चालू नाही. तर थोडी DP बसवली का ट्रान्सफॉर्मर, त्याच्यानंतर ते चालू होण्याच्या मार्गावर आहे. परंतु त्या सगळ्या त्या आशाताईंचे मी या ठिकाणी आभार मानले, कारण त्यांनी त्यावेळी नाविन्यपूर्ण योजना दिली. आमचं दुर्दैव आहे आम्ही म्हणतो आमच्या गावचं, कारण आमच्या नंतर मग ओतूरची चालू झाली, ओतूरची नंतर आली, नंतर राजुरीची चालू झाली, नंतर बाबूभाऊंची नारायणगावची चालू झाली. ठीक आहे, आता थोडंसं तांत्रिक अडचणी आमच्या थोड्याशा. आता कुराडेताई ज्यावेळेस सरपंच होत्या त्यावेळेस अनेक मुद्दे तुमची मंडळी मांडायची. म्हणजे विजय कुराडे असतील, निलेश शिंदे असतील, कचऱ्याचा प्रश्न, ड्रेनेजचा प्रश्न खूप पोटतिडकीनं मांडायचे. नंतर त्यांच्यावर टीका करून नंतर सत्तेवर आले. सुरुवातीला काही प्रश्न पोटतिडकीनं सोडवले. आता मात्र परिस्थिती जैसे थे आहे. प्रश्न सोडवायचे कोणी? जनतेने कोणाच्या आशेवर राहायचं? नाही, आता काय झालं, त्यावेळी प्रश्न विचारायला आम्ही सगळे होतो. आता आम्ही सत्तेत आलोय, त्याच्यामुळे आता पुढे कोण राहिले प्रश्न विचार, अशी परिस्थिती झाली. प्रश्न तर सुटले नाही. प्रश्न नाही सुटले, कारण हे प्रश्न एकाएकी सुटणार नाही. याला कारण असं आहे, आळेगाव जे आहे तालुक्यामध्ये, मी मागाशी सांगितलं तुम्हाला 4थ्या नंबरचं गाव आहे. मोठ्या प्रमाणामध्ये क्षेत्रफळ आहे. इकडं तुम्ही पाहिलं तर इकडं आग्रातली मळाबाई ते तिकडं अंबिका माता म्हणजे खापरवाडी पारवाडी फार मोठा भाग आहे इकडं ही इथं आपल्या आळेफाट्याचं चौक ते तिकडं राजुरीची शिव आणि ह्याच्यामध्ये गाव वसलेलं आहे. गाव भौगोलिकदृष्ट्या या ठिकाणी आळेफाट्याचा भाग डेव्हलप होत चालला आहे. इकडे ह्या भागामध्ये त्या ठिकाणी ड्रेनेजचं पाणी असतील, बाकीच्या प्रश्न असतील, पिण्याच्या पाण्याचा सुद्धा आता प्रश्न भासवत चाललाय. त्याच्यामुळे हे प्रश्न काय लगेचच्या लगेच सुटणार नाही, पण त्याच्यासाठी काहीतरी व्हिजन घेऊन चालणारी लोक एकत्र आली पाहिजे. चालणारी लोक व्हिजन घेऊन आली तर पुढं एक टीमवर्क दिसलं पाहिजे, त्याचं प्रॉपर प्लॅनिंग केलं पाहिजे. फक्त पार्टीसाठी पद मिळवायचंय आणि मग त्या पार्टीसाठीच आपण तिथं जायचंय, ही जी काय प्रवृत्ती आहे ना, मला फार त्याचा म्हणजे कोणाला सल्ला नाही, सल्ला नाही म्हणत मी आजच नाही सांगत, तुम्ही मागचंच सांगतो. आणि काय होतं, फक्त
अहो तुम्हाला त्या पार्टीसाठी तुम्ही दशक्रियेत आले, लग्नात आले, समारंभात आले, तुमचं नाव घेतलं म्हणून हे पद नाही हो. हे पद फार जोखमीचं आहे, शोभेचं पद नाही. हे फार जबाबदारीचं पद आहे. हा काटेरी मुकुट आहे सरपंच पदाचा, तो निभवायला तुमच्याकडे वेळ पाहिजे. तुम्ही अगदी सकाळी दशक्रिया गावातली चालू झाल्यापासून गावचा प्रतिनिधी ज्यावेळेस त्या दशक्रियेत जाणार म्हणजे तिथं गाव आल्यासारखं आहे. बाकीचं जाऊ द्या, गाव नाही येऊ द्या, तुम्ही जावा. कोणाला सल्ला आहे का? नाही नाही, सल्ला नाही. माझ्या नजरेत किंवा माझ्या समोर पुढच्या सरपंच कोण असावा. पुढच्या निवडणुकीचा प्रचार सुरू नाही नाही, प्रचार नाही सांगत, मला नाही प्रचार करायचा, माझं ते ध्येय नाही. सदस्य व्हायचं का नाही नाही, सरपंच व्हायचं? सदस्याला नाही. सदस्य होऊन काय करता, पुढचा जो सरपंच होणार तो सदस्य झाला तर सरपंच होईल ना. नाही नाही ना, पुढचा सदस्य कसा सरपंच होईल, पुढचा सरपंच डायरेक्ट सरपंच होणार ना उद्याच्या आरक्षण. सॉरी, आपल्या म्हणजे लोकांमधून सरपंच हो, होईल. त्याच्यामुळे हा, माझा शब्द सदस्याला मागे घेतो. सदस्याला काही नाही. सदस्याला त्या सरपंचाची त्याचे चांगली समज असली तर वागायची सोयीचं आरक्षण आलं तर सरपंच पदाची निवडणूक लढवणार नाही. ती अपेक्षा मला नाही, कारण मला माहिती माझी ती कुवत नाही. कारण आता सध्याचा काळ वाणी साहेब पाहिला निवडणुकीला फार पैसे लागतात. आता मी पण काही निवडणुका लढल्यात, तुम्ही पाहिले जवळ, पैशाशिवाय निवडणूक राहिलेली नाही. सर्वसामान्यांच्या अपेक्षा फार वाढल्यात. ठीक आहे, काही एक वर्ग आहे की त्याला पैशाची अपेक्षा नाही, त्याला माझं काम होण्याशी मतलब आहे. मी ज्या माणसाला मत दिले त्याच्याकडून मला पुढच्या 5 वर्षात छोट्याशा माझ्या एक फोनवर सुद्धा काम झालं पाहिजे, किंवा समोरच्या व्यक्तीने माझा फोन उचलला पाहिजे. नाही उचलला तरी 10 मिनिटांनी 15 मिनिटांनी त्यांनी रिप्लाय दिला पाहिजे, दादा का तुम्ही कशासाठी फोन केला, काय विषय, हे समाधान त्यांना पाहिजे. त्याच्या अशी काही लोक आहेत, परंतु ती लोक फार कमी आहेत. ह्या तुलनेमध्ये बाकीच्या लोकांच्या तुलनेत ती लोक फार कमी आहेत. आणि त्या लोकांच्या जेव्हा माझ्यासारखा कार्यकर्ता निवडून येणार नाही, कारण आळेगावमध्ये 6 वार्ड आहेत. 6 वार्ड 9,000 लोकसंख्या आहे. वेगवेगळ्या जाती धर्माची वेगवेगळी लोक विभागलेली आहेत. अनेकांचे अनेक भागात वेगवेगळे प्रश्न आहेत. ते प्रश्न सोडवायला त्या ठिकाणी निवडणूक लढायला फार मोठ्या प्रमाणात पैसा लागणार आहे. आणि त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी म्हणजे आपलं पोचणार नाही आपण, त्याच्यामुळे त्या विषयात धरू शकणार नाही. नाही धरू शकणार. हा, पण एक चांगला कॅन्डिडेट एखादा असेल जो स्वतः त्या ठिकाणी वेळ देणार आहे, काम करणार आहे, काम करायची त्याची कुवत आहे, तर त्या चांगल्या माणसाला सपोर्ट करावा असा माझा विचार आहे. कारण का तर मी पाहिले, आता 4.5 वर्ष मी ती ग्रामपंचायत पाहतोय. याच्या आधी 10 वर्ष मी प्रत्येक ग्रामसभेला हजर राहिलो, प्रत्येक त्या ठिकाणी गावातल्या काही ज्या घडामोडी असेल त्याला हजर राहिलो. तर मी पाहिले फार मोठा बॅकलॉग खरं तर आता ग्रामपंचायत आलेला इतर गावाच्या तुलनेत भरून काढणं गरजेचं आहे. कारण वाणी साहेब, तुम्ही जर आमच्या आजूबाजूची गावं पाहिली तर मी नाव नाही घेणार, पण फार छोटी गावं आहेत आमच्या तुलनेत. शिवाय महसुलाच्या बाबतीत तर फार छोटी आहे, परंतु गावं ती आज आम्हाला खुणावत आहेत का विकासाच्या बाबतीत किंवा गावाच्या प्रगतीच्या बाबतीत आम्ही तुमच्या पुढे चाललोय अशा प्रकारे ते आम्हाला खुणावत आहेत. परंतु आमचं कोणाचं लक्ष नाही तिकडं. आम्ही आमच्या ज्याच्यात याची जिरवायची आम्हाला, त्याची जिरवायची आम्हाला. याची कशी जिरवली वाणी साहेब, आता मी जिरवली का नाही, जोरात जिरवली का नाही, आम्ही याच्यातच मशगूल झालोय. परंतु ह्या जिरवाजिरवीत आपल्या सर्वसामान्य ग्रामस्थांची आणि गावाची जिरती आहे ना. आज हे गाव डेव्हलप होतंय, इकडं खाली आम्ही राहतोय, आमची पिण्याची पाण्याची काय अवस्था आहे, आम्हाला शारीरिक पाणी प्यावं लागते, आमचा फिल्टर 8 दिवसाला 15 दिवसाला जाम होतोय, हे कोणाला सांगू आम्ही. ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे भविष्यात येणाऱ्या माणसाला ह्या गावासाठी व्हिजन घेऊन काम करावं लागेल. याच्यासाठी त्याला ड्रेनेजवर काम करायचंय, कचऱ्यावर काम करायचंय, तुम्हाला सांगू तर रस्त्यांवर काम करायचंय. आणि ही ज्या काही छोट्या छोट्या योजना आहेत त्या योजना मग मी म्हणतो ज्येष्ठांसाठी असतील, महिलांसाठी असतील, तुमच्या विद्यार्थ्यांसाठी असतील, ह्या योजना त्या घरापर्यंत आपण ग्रामपंचायतीमध्ये एखादा योजनांसाठी संपूर्ण स्वतंत्र कक्ष करून त्या ठिकाणी योजना कशा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील यासाठी काम करणारे लोक पाहिजेत. आता आमची काम करण्याचा आता आमचा विषय संपलेला आहे. आमच्या काही इलमी राहिले 5-7 महिने. 5-7 महिन्यात आम्ही काय करू शकणार आहे, काय राहील तेवढी थोडीफार कामं करू शकतात. उद्या काय जे आरक्षण येईल त्या आरक्षणानुसार पुढच्या घडामोडी चालू होतील. परंतु चांगली लोक या राजकारणामध्ये यावं असं मला वाटतं. आणि माझी हात जोडून विनंती आहे तुमच्या माध्यमातून, उद्या आरक्षण आहे, ज्यांना कोण नाही त्यांना लक लावू, आपण चांगल्या व्यक्तीच्या मागे राहणार आहे. परंतु कृपा करून विनंती आहे, गावाची वाट लावायची, पाठी लावायपुरतं यायचं आणि काहीतरी गावाची घडी बिघडून जायचं अशा मंडळींनी कृपया राजकारणात भविष्यात येऊ नये. आळेगाव हे खरोखर प्रगतीपथावर भविष्यामध्ये जाऊ शकतं. कारण आळेगावामध्ये चांगल्या विचाराचे सुद्धा लोक आहेत, काही ज्येष्ठ मार्गदर्शक, काही जुने मंडळी आहेत, त्यांनी देखील गावासाठी योगदान आजपर्यंत दिलेलं आहे. त्यांनी त्याच्या प्रतीचं योगदान दिलेलं आहे. त्यांचाही आपण मान राखून नव्याने आपल्या गावामध्ये काय आणता येईल, बाकीच्या गावांना भेटी देऊन मग नव्याने आपल्या गावामध्ये काय प्रोजेक्ट करता येईल का, आपल्याला कुठला तरी स्वतःला पुरस्कार न मिळता गावाला कसा पुरस्कार मिळेल एखादा, मग तो राज्य पातळीचा असो, जिल्हा पातळीचा असो किंवा देश पातळीवरचा असो, आणि गाव आपलं कसं समृद्ध होईल
यासाठी खरं तर काम करण्याची गरज आहे. शेवटचा प्रश्न, अजून 5 महिने बाकी आहे. तुमच्या मित्रांनी ठरवलं की दिगंबर घोडेकर यांना सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवायचं. नाही, तुम्ही काय करता, फिरून फिरून परत तिथे येत आहे. मी तुम्हाला नम्रपणे सांगतो का आता तो विषय जवळजवळ मी सोडून दिलेला आहे. आणि राजकारणामध्ये आता काय होतं, तुम्हाला सांगतो, सोडून दिला म्हणजे काय? सोडून दिला म्हणजे ते Scope नाही राहिला. सरपंच पदाचं नाही, काय मजा नाही त्याच्यात. आता काय होते, पाठी लावायपुरतं आपल्याला ते जाण्यात मजा नाही. काय होतं, ज्यावेळेस आपण तिथून बाहेर जाणार त्यावेळेस लोकांनी म्हणायला नको आपल्याला काय काय पाठी लावायला झाला फक्त, हे नाही. आपल्याला तिथं काहीतरी करायची एक उमेद होती, तो काळ आता निघून गेलेला आहे. आता पंचायत समिती झडपी लढवायची नाही, आता काही लढवायचं नाही, परंतु चांगल्या लोकांच्या मागे आपल्याला नक्कीच राहायचं आहे. आणि समाजामध्ये अजून नवीन पण आमच्या पाठीमागून पण चांगले नवीन नवीन कार्यकर्ते येत आहेत. मी आता या निवडणुकांमध्ये पाहतोय चांगली चांगली नवीन पोरं येत आहेत आणि त्यांना आपण मदत करायची. आणि मी काय असं काय फार वर्ष लावून धरणारा कार्यकर्ता, आता आमच्याकडे काय आहेत लोक लावून धर, आपण सोडून द्यायचं, आपण नव्यांना संधी देऊ ना. चांगली जर कार्यकर्ते असतील, वेळ देणार असतील, त्या ठिकाणी गावासाठी योगदान देणार असतील, अभ्यासपूर्ण काम करणार असतील, प्रशासनात ते त्यांना माहिती असेल, तर अशा लोकांना आपल्याला प्राधान्य द्यायला काय हरकत आहे असं मला वाटतं. आणि भविष्यामध्ये उद्याच्या आरक्षणाच्या पूर्वसंध्येला सांगतो का उद्याची सोडत झाल्यानंतर जे कोणी लोक येतील पुढे की काय इच्छुक असतील त्यांना खरं तर या गावामध्ये काम करण्यासाठी फार मोठा स्कोप आहे. कारण हे गाव एका वेगळ्या मार्गाने आता एका ठिकाणी चाललेलं आहे. तुम्ही पाहताय वातावरण काय, एक विकासात्मक दृष्टिकोन आणि काहीतरी व्हिजन घेऊन जर लोक पुढे आली तर नक्कीच भविष्यामध्ये आळेगावची जनता त्या माणसाला पुढे नेईल. आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा आमच्यासारखे कार्यकर्ते त्या माणसाला पुढे न्यायचा नक्की प्रयत्न करू. परंतु गावचा विकासाचा दृष्टिकोन त्याने ठेवावा. गावच्या कुठल्याही हिताला बाधा न पोचता गाव कसं पुढे जाईल, गाव कसं त्याचं गावाचं नाव होईल सगळीकडं, किंवा एखादा काही असा प्रोजेक्ट आणावा का बाकीच्या गावातली लोक आपल्या गावातला प्रोजेक्ट पाहायला येतील, अशा पद्धतीने काम करणारे लोक भविष्यामध्ये यावा. त्यांना आमच्या शुभेच्छा असतील. आमची आता राहिलेली 6 महिने आहेत. आम्ही आपल्या राहिलेली आता आमची कामं विद्यमान आमदार असतील, खासदार साहेब असतील, जरी त्यांचा प्रचार नाही केला तरी आमच्या गावातून त्यांना मतं पडली, त्याच्यासाठी त्यांना काही निधी द्यावं लागेल. त्याच्यामुळे मी जरी नाही गेलो तर जी कामं केली ती लोक जातील त्यांच्याकडे, कामं आणतील. परंतु आमचं आता राहिलेलं काम पूर्ण करून नवीन मंडळींना पुढे भविष्यामध्ये चांगल्या विचाराचे लोक ज्येष्ठांचं मार्गदर्शनाखाली खरं तर पुढं आळेगावची वाटचाल करायची आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही सगळे मंडळी वाटचाल करून आळेगावाला कसं भविष्यामध्ये पुढे नेता येईल, आळेगावची कशी उन्नती होईल, प्रगती होईल. तुम्ही जे आता काही प्रश्न सांगितले हे प्रश्न भविष्यामध्ये दिसूच नाही, त्यासाठी मोठ्या प्रमाणात काम व्हावं यासाठी आम्ही देखील त्या ठिकाणी त्यांच्या सोबत त्यांना त्या ठिकाणी मदत करायला तयार आहोत. आळेकरांना आपल्या सोबत होते दिगंबर घोडेकर. अतिशय कामसू व्यक्तिमत्व आहे, शिक्षित आहे, गावचा विकास करायचा त्यांचा ध्यास होता. केवळ पाठी लावायपुरतं पद नको अशी त्यांची भूमिका होती. सोसायटीवर असताना त्यांनी जी कामं केली ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. सरपंच पद त्यांना मिळावं अशी त्यांची अपेक्षा होती. दुर्दैवाने ही संधी हुकली. आता ते कशामुळे हुकली हे कुठं सेटिंग करायला जुळवायला कमी पडले का आपल्याला माहीत नाही. आळेगाव एक मोठं आहे, ज्या 4-5 ग्रामपंचायती तालुक्यातल्या मोठ्या आहेत, तर आळे ग्रामपंचायतीचं नाव घेतलं जातं. आळेकरांना भविष्य काळामध्ये गावचा विकास करायचा असेल एक जीवाने राहा. आता उद्या आरक्षण सरपंच पदाचं काय निघतं माहीत नाही, परंतु गावच्या भल्यासाठी चांगल्या व्यक्तीला पुढे करा. दिगंबरजी घोडेकर यांचं म्हणणं आहे की मी सरपंच पदाची निवडणूक लढवणार नाही, जो चांगला उमेदवार असेल त्याला साथ देईल. आळेकरांना गावचा विकास करायचा असेल, गाव पुढे न्यायचं असेल तर सगळ्या तरुणांनी पुढे येऊन एक जीवाने लढा अशीच अपेक्षा. दिगंबरजी, आपण विघ्न टाइम्सशी मनमोकळे बोललात, आपल्याला मनापासून धन्यवाद. प्रेक्षक हो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त विघ्न टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. धन्यवाद.